नमस्कार मंडळी. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माझा जो आजचा व्हिडिओ आहे तुम्ही इथे स्किप करून द्या. जर तुम्ही जज करणार असाल, मला ह्या व्हिडिओवरून जर जज करणार असाल तर इथे सोडून द्या. आणि मला माहिती आहे जे लोक मला अगदी सुरुवातपासून बघतायत ते मला अजिबात जज करणार नाही. प्रत्येकाने माझी जर्नी बघितली, इनफॅक्ट माझ्या फॅमिलीने पण बघितली आहे. रात्री 3-3 वाजेपर्यंत जेव्हा मी जागी असते, मुलांचं दिवसभर करून जेव्हा मी जागून व्हिडिओ करते, त्याच्या पाठीमागे एक हेतू असतो की आपण आपल्या फॅमिलीला हातभार लावावं. आणि लोक म्हणतात ना की तू जो निर्णय घेतलास नाशिकला राहण्याचा, तर तेवढी हिंमत पण लागते नाशिकला राहून एकटा रेंट, घर खर्च, मुलांचं एज्युकेशन. देवाने एवढं सक्षम केलं आहे की मी आता हे सगळं करू शकते. प्लस माझ्या नवऱ्याला सुद्धा सपोर्ट करू शकते. ॲक्च्युली त्याला बिलकुल पण गरज नाही आहे फायनान्शियली, परंतु माझा जर पैसा त्याच्या पैशाशी मिळवून जर आमचा फ्युचर ब्राईट होणार असेल तर किती चांगली गोष्ट आहे की नाही. तर लोकांनी माझी अवकात काढतायत की आजचा व्हिडिओ खरंच तुम्ही इग्नोर करा. जे माझे पॉझिटिव्ह व्ह्यूवर्स आहेत त्यांनी तर इग्नोर करतातच दरवेळा, परंतु मला कधीच वाटलं नव्हतं की मी या विषयावरती कधी तर बोलेल. कारण की ज्यावेळेस मी ताडोबाला गेले होते 15-20 दिवस झाले ह्या गोष्टीला मी ताडोबाला गेले होते, आणि त्याचे व्हिडिओज मी आता पोस्ट करते. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपण नाशिकला शिफ्ट झालो आणि इन बिटवीन खूप साऱ्या गोष्टी जसं की ट्रॅव्हलिंग आणि घराची सेटलमेंट वगैरे हे त्या करण्यामध्ये मला बिलकुल वेळ मिळाला नाही शूटिंगसाठी. आणि जवळपास 4 रिसॉर्ट आणि 2 जंगल, 3 जंगल सफारी मी केले. मग त्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज स्टेप बाय स्टेप येणार. परंतु प्रत्येकांना एकच प्रश्न पडला आहे की मुलांना टाकून गेली, मुलांना सोडून गेलीस, ठीक आहे, आणि मुलांसाठी नाशिकला शिफ्ट झाली आणि आता एकटी फिरतीये, नवऱ्याला सोडून फिरतीये, हिला करमतं तरी कसं काय. बरं ठीक आहे, हे सारे ते कमेंट्स आहे, स्वाभाविक आहे. मी व्हिडिओ टाकला, सोलो ट्रिप्स टाकली, तुमचे कमेंट्स येणं स्वाभाविक आहे. ह्याच्यावर मला काहीच एक बोलायचं नाही आहे. त्याचं उत्तर मी प्रत्येक वेळी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. पण मला खरंच एक्सप्लेन करायची काहीच एक गरज नाही आहे सोलो ट्रिप कशी असते आणि काय असते आणि तुझा व्हिडिओ कोण घेतं वगैरे. मी त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे आणि जर कधी जमलं तर मी बिहाइंड द सीन पण तुम्हाला शेअर करेल की मी कसं शूट करते. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावरती एक जी मला निर्लज्ज म्हणते, जी मला म्हणते की पैशासाठी काही पण करते. पैशासाठी मी काहीच एक करत नाही. पैशासाठी जे ब्रँड प्रमोशन्स वगैरे येतात, प्रत्येक व्लॉगर्सला प्रमोशन येतात, प्रत्येक व्लॉगर त्यासाठी धडपड करत असतो की आपल्याला कोलॅबरेशन यावे. कोलॅबरेशन आले की आपल्या घरामध्ये पैसा येतो, ठीक आहे. ऑब्व्हियस आहे, जॉब करणारी व्यक्ती सगळं एज्युकेशन घेतल्यानंतर जेव्हा घरात बसते तिला वाटतं की आपण कमवावं. तर त्या निमित्तानेच आज माझी पण जर्नी स्टार्ट झाली. गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून छान कोलॅबरेशन वगैरे येतात, पैसा येतोय आणि खूप साऱ्या बायका इन्स्पायर होऊन त्यांनी सुद्धा चॅनल ओपन केलं आहे माझ्याकडून. तर मला ना एका लेडीनं, तर तिने माझ्यावरती व्हिडिओ केलेला आहे. आतापर्यंत 2 व्हिडिओ केले आहेत आणि मला तिला ना सांगायचं आहे की तुला माझं अटेन्शन पाहिजे होतं ना, तर घे अटेन्शन. आज मी तुझ्यासाठी चक्क 15 मिनिटाचा व्हिडिओ करते आणि ह्या 15 मिनिटामध्ये ना मी तुझी अशी धज्जिया उडवलेली आहे ना की मला काहीच फरक पडत नाही. तू तुझा चेहरा दाखवत नाही आहेस ना, मी माझा चेहरा दाखवूनच व्हिडिओ करते, कारण माझ्यात तेवढी धमक आहे आणि तुझ्यात तेवढी धमक नाही आहे. म्हणून तू सगळ्या फेमस लोकांना ट्रोल करते आणि तुझ्या घरामध्ये जे धान्य भरतं ना, जे धान्य येतं ना, ते आम्हाला ट्रोल करून येतं. ठीक आहे, तू ट्रोल करत राहा, पण तुला सक्सेस कधीच मिळणार नाही. स्वतःचे फॉलोअर्स बघ किती कमी आहे. आणि माझ्या फॉलोअर्सला नाव ठेवते ना, तर माझे फॉलोअर्स माझ्यावर प्रेम करतात म्हणून ते मला फॉलो करतात, ठीक आहे. आणि जे हेटर्स आहेत ना, जे माझा व्हिडिओ बघून तुला सजेस्ट करतात की हिच्यावर व्हिडिओ कर, हिच्यावर व्हिडिओ कर, देव त्यांचं भलं करो, देव तुझं पण भलं करो. पण ते होणार नाही गं, कारण की लोकांच्या फॅमिलीला नाव ठेवून जे तू तळतळा घेतेस ना, तर त्याच्यामुळे तुला कधीच सक्सेस मिळणार नाही. तू मात्र हे लिहून घे. आणि ऑलरेडी तुझा चॅनल ऑलरेडी गायब झालं होतं ना, ह्यावेळीसुद्धा गायब होणार आहे, हे लक्षात ठेव. तुझं चॅनल गायब झाल्याशिवाय राहणार, कारण इतक्या लोकांचा तळतळा घेते ना तू ज्या व्यक्तीवरती व्हिडिओ करायचा त्या व्यक्तीवर पर्टिक्युलर व्हिडिओ कर ना. तू त्याच्या फॅमिलीला इन्व्हॉल्व करायचा तुला कोणी अधिकार दिला, आणि जरी केला असेल अधिकार, ठीक आहे, तुला अधिकार मिळाला. आमचा व्हिडिओ म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी असते ना, ठीक आहे, हरकत नाही, पब्लिक प्रॉपर्टी असू दे, पण तुला अधिकार दिलेला नाही आहे कोणीच इतकं बोलायचं. हेल्दी रोस्ट करणं, हेल्दी ट्रोल करणं, इट्स डिफरंट थिंग, ठीक आहे. ट्रोलर तर किती लोक आहेत, किती फेमस ट्रोलर. मी स्वतः लोकांचे ट्रोल केलेले व्हिडिओ बघते, मला मज्जा येते. पण तू ट्रोल नाही करत ग, तू डायरेक्ट कॅरेक्टरवर बोलते, घाणेरडी बोलते. लिटरली तुझ्यासारखे घाण शब्द मला तर वापरायचे पण नाही. तू खरंच त्या लेवलची आहेस ना. तुझा फोटो पण माझ्याकडे आहे, मी तो पब्लिक नक्की करणार आहे. सायबर क्राईममध्ये मी तुझा फोटो, तुझं चॅनल, ते सगळं देणार आहे. आणि मी खुलेआम पब्लिकली बोलते आहे की तू फक्त नेक्स्ट टाईम असं काही अडधडपणा कर, मग मी हा व्हिडिओ ना डायरेक्ट तुझा जो फोटो आहे ना, तुझा फोटो आणि तुझं तू जिथे राहतेस ना, तुला वाटत असेल की तुझी ॲड्रेस किंवा तुझा एरिया किंवा तू कुठे राहतेस हे माहिती नाही, आणि हे मला माहिती आहे तू कुठली आहेस, ठीक आहे. तुला वाटत असेल की मी तुला ओळखत नाही, मी तुला चांगल्या प्रकारे ओळखते, तुझा चेहरा मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आलं का लक्षात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, कपडे, माझ्या कपड्यावर
तुला काय बोलायचं काय, कुणालाही अधिकार नाही आहे. माझे कपडेही मी ठरवेल मला काय घालायचे. 2 गोष्टी असतात बघ, एक 50 वर्षाची बाई शहरात राहून सुद्धा नऊवारी नेसते, एक 50 वर्षाची बाई खेड्यागावात राहून सुद्धा जीन्स टॉप घालू शकते किंवा कुर्ता लेगिन्स पण घालू शकते. हा त्याचा पर्सनल प्रश्न राहिला, ठीक आहे. आणि कम्फर्ट झोन राहिला. प्रत्येकाचं कपडे घालण्याचा हा त्यांचा कम्फर्ट झोन असतो. कसं राहायचं कसं नाही राहायचं हा त्यांचा कम्फर्ट झोन असतोय, ठीक आहे. तर तुला कोणीही अधिकार दिला नाही कुणाच्या. आणि अगं स्वतःच तर व्हिडिओ, तू स्वतःच तर फोटो टाकला होता तुझा शॉर्टवरती, विसरलीस का? मग आम्ही शॉर्ट घातल्यानंतर कसं काय ग एवढं त्रास होतो तुला? हां का? तर तुला ते चांगलं दिसत नाही ना. आम्हाला ते चांगलं दिसू दे किंवा नको दिसू दे, आमचा तो प्रश्न राहिला. आम्हाला काय घालायचं नाही घालायचं आहे. आमच्या फॅमिलीवर तुला बोलायचा कोणीही अधिकार दिलेला नाही आहे, ठीक आहे. आणि हे दळभद्री प्रकरण जे तुझे आहेत ना, चालू आहेत ना, ते बंद कर, नाहीतर मग तुझी काही खेर नाही. आणि आता जो इथून पुढचा व्हिडिओ आहे ना, हा स्पेशल तुझ्यासाठी आहे. अटेन्शन सीकर, घे अटेन्शन माझं आणि छाप व्ह्यू. आणि तुझ्या घरामध्ये जे धान्य येते ना, थँक्यू बोल, नम्रतामुळे येते. नम्रता नाही, असे खूप सारे जे इन्फ्लुएन्सर आहेत ना, जवळपास 10 ते 12 लोकांना तू ट्रोल करतेस ना, त्या सगळ्यांमुळे तुझ्या घरात धान्य भरते. आणि एवढं नसन भरत ग, तुझे फॉलोवर्स बघ ना किती कमी आहे बिचारी. पुढचा व्हिडिओ आहे, बघून घे, ठीक आहे. आणि कसा वाटला ते नक्की कळव मला. 4 पैसा एक्स्ट्रा आल्यानंतर ऑब्व्हियसली आपण फ्युचर प्लॅनिंग आपल्या मुलांचं त्याच्यापेक्षा जास्त ब्राईट करू शकतो, ठीक आहे. आणि जे मी घर खर्च वगैरे करते या ठिकाणी, तर मला खूप अभिमानाने सांगायला आवडतं की मी माझ्या मिस्टरांकडनं 1 रुपया पण घेत नाही, ठीक आहे. उलट मी तो जो सेव्हिंग करतोय त्याच्यामध्ये अजून भर टाकून मी माझी सेव्हिंग्स त्याला देते आहे, ठीक आहे. का तर आमचं फ्युचर ब्राईट होईल. आणि 2-2 घराचे रूम रेंट आम्ही भरतोय, त्याच्यासाठी पण हिंमत लागते आणि तेवढं आमच्या दोघांमध्ये पण गट्स आहे. त्यामुळं आजचा जो व्हिडिओ आहे ना, ते फक्त आणि फक्त माझ्या ट्रोलरसाठी आहे. आणि जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर खरंच माझी बाजू मी मांडलेली तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला माहिती आहे की मी आज कुणावरती व्हिडिओ केलेला आहे, ते तुम्हाला नक्कीच कळेल मी कुणावरती केलेला आहे. खरं तर हे सांगत असताना मला खूप आनंद होतोय की आज माझ्यावर व्हिडिओ करून तुमच्या घरातलं धान्य, राशन पाणी जे काही असेल किंवा तुमचा शॉपिंगचा खर्च जो काही असेल तो निघतोय. म्हणजे काय, कधी विचारच नव्हता केला की मला आज व्हिडिओ वेगळा आणि व्हॉइस ओव्हर वेगळा करावा लागेल. मुद्दा ॲक्च्युली मी खूप असा कंट्रोल केला होता की मला या विषयावर नाही बोलायचं, पण म्हटलं ठीक आहे, लोकांना असं वाटेल की मी गप्प बसली आहे म्हणून मला खरंच खूप त्रास झाला आहे. अजिबात नाही, मी खूप एन्जॉय करते. पण आता बॅकग्राऊंडला जो व्हिडिओ चालू आहे ना, त्याच्यावरती हवं तर मी एखादी रील पोस्ट करेल, तेव्हा तुम्ही बघून घ्या. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जी लोक माझ्यावरती प्रेम करतात आणि माझा व्हिडिओ आवर्जून बघतात, त्यांच्यावर माझा जीवापाड श्रद्धा आहे, जीवापाड प्रेम आहे. कारण आज तुम्ही आहात म्हणून मी आहे, म्हणून मी व्हिडिओ करते, ठीक आहे. परंतु जी लोक माझा व्हिडिओ बघून गॉसिप करतात, माझ्या व्हिडिओ बघून लोकांना जाऊन सांगतात की हिच्यावर व्हिडिओ कर, हिच्यावर हे कर, आज ती इथं गेली, आज ती तिथं गेली, एकटीसाठी 2 BHK बंगलो बुक केला, तर त्या विषयावर मला बोलायचं आहे. सर्वात मेन मुद्दा म्हणजे कुठलाही यूट्यूबर यूट्यूब चालू करत असताना हा विचार करतो की त्याला थोडीफार इन्कम मिळावी, त्याचा इन्कम सोर्स जनरेट व्हावा, त्यांनी आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करावं. आणि मी हे भरपूरदा सांगितलं आहे, इवन माझ्या फॅमिलीला पण माहिती आहे की ज्यावेळेस मी यूट्यूब चालू केलं होतं ना 2020-21ला, त्यावेळेस खरंच मला माहिती नव्हतं की यूट्यूबवरनं पैसा येतो, ठीक आहे. तर त्यावेळी मी खूप लाईटली घेतलं आणि जवळपास मी 3 वर्ष व्हायला घालवले. मी कधी व्हिडिओ केले नाही केले, असंच मध्ये सोडून द्यायचे. आणि जेव्हापासून खरं मला कळालं की हा आपल्याला डॉलर येत आहेत, तेव्हापासून मी आणि याआधी सुद्धा मी सांगितलं आहे की मी हॉटेल इंडस्ट्री बॅकग्राऊंडमधली आहे, चांगल्या लेवलला जॉब करून आता मी मुलांचा सांभाळ करते. आता एक कमवणारी बाई जेव्हा घरात बसते ना, तर जेव्हा तिला प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याला पैसा मागावा लागतो, तेव्हा थोडंसं सेल्फ रिस्पेक्ट वगैरे असतं, थोडंसं वेगळं फील होतं. तरीसुद्धा मी बरेच वर्ष घरात बसून, तरी मी घरात बसले नाही. माहिती आहे माझा स्ट्रगल इतका मोठा, म्हणजे स्ट्रगल मोठा नाही म्हणता येणार की माझ्यापेक्षा खूप लोक स्ट्रगल करतात, खूप बायका संसार चालवण्यासाठी स्ट्रगल करतात. पण मी सांगते की माझी मुलगी जेव्हा 6 महिन्याची होती तेव्हा मी 3 ते 4 महिने मेसचे टिफिन चालवले चंदीगडला असताना. त्यानंतर मी परकरं पण शिवले. जेव्हा पुण्यामध्ये होते त्यावेळेस ते होतं ना, ते 60 रुपये डझन का 75 रुपये डझनला परकर शिवून, माझ्याकडे शिलाई मशीन आहे जी आमच्या कोल्हापूरच्या घरामध्ये ठेवली आहे, तर मी त्याच्यावरती परकरं शिवून सुद्धा 5-5 हजार रुपये महिन्याला कमवले. म्हणजे मला कधीच असं वाटलं नाही की एखादं काम आपल्यासाठी छोटं असू शकतं. मी अशा भरपूर गोष्टी केल्यात, छोट्या मोठ्या गोष्टी. जेव्हा मला आपलं एक 5 ते 7 हजार रुपये आरामात मला तेव्हा
तेव्हा मी कारण कसं आहे की मी अगदी जॉबला लागल्यापासून कधीच मी मम्मी पप्पांकडनं पण कधीच पैसा घेतलेला नाहीये. तर ते असतं ना एक की लग्न झाल्यानंतर पण जॉब केला आणि नवऱ्याला मग नंतर जेव्हा मी घरी बसले तेव्हा पैसे मागावं लागायचे, तर थोडंसं बॅड फील व्हायचं. पण काही नाही आहे, जेव्हा आपला पार्टनर आपल्याला सपोर्टिव्ह असतो तेव्हा त्या गोष्टी होत नाही. परंतु ठीक आहे, एक असतं की सेल्फ अर्न करणं किंवा ह्या गोष्टी असतात. ठीक आहे, मग आता मला एक मेन मुद्द्यावर बोलायचं आहे की माझा सोलो ट्रिप या मुद्द्यावरती लोकांना का एवढा त्रास होतोय, का लोकांच्या पोटात दुखायला लागलंय, का त्यांना म्हणजे माझ्या ड्रेसिंग सेन्सवर. अरे पहिली गोष्ट तर लोक म्हणतात की त्या कोल्हापूरचं नाव काढून टाक. जी बाई बोलते ना व्हिडिओ करून की कोल्हापूरचं नाव काढून टाक, नवरा राहतोय पुण्याला, तू राहते नाशिकला आणि नाव आहे कोल्हापूरचं. तर मॅडम तुम्ही राहताय कुठं, मला सगळं तुमचा ॲड्रेस पण माहिती आहे, तुमचा फोटोसुद्धा माझ्याजवळ आहे. पहिली गोष्ट, मी तो पब्लिक कधी पण करेल आणि मी असं तसं नाही करणार. मी क्राईम ब्रांचला जाऊन तो पब्लिक करेल. आत्तापर्यंत जेवढ्या बायकांवरती तू व्हिडिओ केलेत ना, त्यांनी जरी तुझ्यावर कंप्लेंट केली नसेल, स्वतःचं चॅनल एकदा उडवून बसली आणि अजून तुला वाटतंय का की तुझं चॅनल असं चॅनल घालवेल ना तुझं की तू विचार पण करणार नाहीस, पुन्हा तर चॅनल उभं करायचा पण विचार करणार नाही. आणि कर तो व्हिडिओ, मी बिंदास्त म्हणते तू व्हिडिओ कर. आणि एवढी तुझ्यात हिंमत असेल ना, तुझं थोबाड दाखव चॅनलवरती जर एवढी असशील तर. ठीक आहे, आणि काय स्वतःचं म्हणतेस की निर्लज्ज आहे, पैशासाठी काही पण करते. तर बाई तू पण तर पैशासाठी काही पण करते. आम्ही तरी आमची लाईफ दाखवतोय, प्रमोशन करतोय, ब्रँड प्रमोशन करतोय. तुला येतं का धड एखादं प्रमोशन येतं का? आणि तुझी अशी लायकी आहे ना की तुला प्रमोशन येणार सुद्धा नाही. बाई असली आहे आणि म्हातारी आहे आणि काय ते बारीक आवाज काढते, काय ते गाणे म्हणते, काय ते लोकांना नावं ठेवते वगैरे. तुला लय भारी वाटतं का गं? आम्ही तरी निदान आमच्या घरच्यांनी एवढे चांगलं शिकवलंय की आम्ही कुणाला नावसुद्धा ठेवत नाही. हां, हेट कमेंट येणार आहे तर आम्ही त्यांना उत्तर देणारच आहे. ठीक आहे, प्लस पॉझिटिव्ह कमेंट येणार त्याला पण आम्ही उत्तर देणार. तुझ्यासारखं नाही आहे गं की मुलांना संस्कार नाही आहे, काय ते मुलांचं नावं ठेवते. हां, महान पुरुषांची नावं ठेवले मुलांना, मुलगा पुढे चालून काय दिवे लावणारे. लाज वाटते का गं एका छोट्याशा 2 वर्षाच्या बाळाला असं बोलते निर्लज्ज? हां, आजपर्यंत कुठल्याच व्यक्तीला मी माझ्या चॅनल थ्रू कधीच वाईट बोललेले नाही. आम्हाला पण लय घाण बोलता येते, पण आम्ही कधीच आमचं तोंड खराब केलेलं नाही आहे. आणि जेवढ्या इन्फ्लुएन्सरवरती तू करतेस ना व्हिडिओ, हे सगळे 1 लाख 2 लाख 5 लाख वाल्या बायका आहेत. हां, अशा लोकांवरती व्हिडिओ कर ना ज्यांचे 5 आणि 6 हजार फॉलोअर्स आहे. का नाही करत आहे? कारण मला माहिती आहे आणि तुला पण माहिती आहे, ज्या लोकांवरती तुला व्ह्यूज मिळणार आहे, ज्यांच्यामुळे तुला डॉलर मिळणार आहे, तू त्यांच्यावरच व्हिडिओ करणार. मग तू पण तर पैशासाठी काही पण करते आहे. हां, पैशांसाठी तू ठीक आहे, तू कर ना व्हिडिओ, तू आमच्यावर कर. जे माणूस यूट्यूबचा व्हिडिओ चालवतोय, जी व्यक्ती त्या चॅनलची ओनर आहे त्यांच्यावर कर ना, त्यांच्या फॅमिलीवर कशाला जातेस? हां, तुला कोणी एवढा अधिकार दिला? आणि तू कुठे राहतेस ना, आता तू जिथे राहतेस ना बाई, मला माहिती आहे तू भारतात राहत नाहीस. ठीक आहे, आणि तू जिथे राहतेस ना तुला तिथे येऊन सुद्धा मी बघू शकतेस. माझ्यात एवढं आहे, धमक आहे. मी नाही दुसऱ्या इन्फ्लुएन्सर सारखं घरात बसणार आणि हे करणार. ठीक आहे, तू मला ओळखलंच नाही आहे. मी एकदम शांत बसली आहे, मी तुला काहीच बोलत नाही. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तुझ्यावरती. तुला वाटत असेल की ही घाबरली किंवा हे ते, अजिबात नाही. मी अजिबात कुणाला घाबरत नाही, माहिती आहे का? मी असली आहे, मी कुणालाच घाबरत नाही. आणि राहिला प्रश्न ना की स्वतःचा निर्णय किती घाणेरडा निर्णय घेतला आहे, नवरा तिकडं राहतोय, ही इकडं राहते आणि अक्कल नाही का, रात्रीला जाते नवऱ्याला यायला काय होतंय. मग तू कोण होतेस मला सांगणारी? हा, की नवऱ्याने इकडं यायचं की मी तिकडं जायचं? तू कोण होते सांगणारी मला? आमच्याकडे ना एवढं आहे हिंमत, आम्ही करू शकतोय प्रवास आणि मी आहे तेवढी स्ट्रॉंग. ठीक आहे, मी अजिबात माझ्या नवऱ्याला त्रास नाही देत कुठल्या गोष्टीसाठी. ठीक आहे, त्याला जेवढं कन्व्हिनियंट होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करते. आणि तुझ्यासारखी नाही आहे सगळं नवऱ्याच्या जीवावर खाणारी आणि स्वतःचं काही होत नाही म्हणून लोकांच्या नावावरती व्हिडिओ काढायचे आणि पैसे. आणि तुझ्या किती पैसे येत असतील ग? मी पण यूट्यूबर आहे, 1 लाख फॉलोवर आहे माझे. तुझे 8 जाऊ दे, आता बोलले असते तुझे किती फॉलोअर्स, कारण का तुला फेम मिळेल ग. मी तुझं नाव पण घेणार नाही. आम्हाला मेन्शन करते का? तर तुला फेम पाहिजे, एवढंच आहे ना? काढ ना आमचं मेन्शन बॅक कर ना, आम्हाला नको मेन्शन करू. जेवढ्या इन्फ्लुएन्सरला मेन्शन करते. अगं सगळ्या फेमस लोकांना तू ट्रोल करतेस, निर्लज्ज. मला निर्लज्ज म्हणते, तुला अक्कल आहे का थोडीफार तरी? हां, आणि अगं आम्हाला जे प्रमोशनसाठी येतं ना ह्या त्या गोष्टी, हां, ते पण यायला नशीब लागतं आहे. असे कितीतरी लोक आहे तुमच्यासारखे जे आम्हाला नावं ठेवतात ना, त्यांना कुठं येतं आहे? तुम्ही पण तर पैसे कमवण्यासाठीच चॅनल उघडलं आहे. आम्ही करतो आहे ना, मला माहिती आहे मला कुठून पैसा येतो आहे. आणि काय ते 1 लाख रुपये. अगं 1 लाख कोणी पण कमवतं ना, मग कमवू ना स्वतः 1 लाख रुपये. एवढं तुला हे वाटतं आहे तर? हां,
आणि काय ते वळणं लावली नाही पोरांना, तर तू येतेस काय माझ्या घरी वळणं लावायला? ये, मी तुला पैसा देतो. किती पैसे पाहिजे सांग मला, तुला पैसे देतो. काय ते सारखं म्हणतेस की कोल्हापूरचं नाव काढून टाक चॅनलवरनं. तू कोण होतेस मला सांगणारी? अगं माझ्या आधार कार्डवरती, माझ्या डॉक्युमेंटवरती माझ्या घराचा ॲड्रेस आहे कोल्हापूरचा. येतेस काय घरी माझ्या? ये जरा, तुला दाखवतोय. मेन हार्ट ऑफ द सिटीमध्ये आमचं घर आहे, ठीक आहे. आणि तुझ्यासारखं नाही आहे आम्ही महाराष्ट्र सोडून दुसरीकडे राहणार आहे. जरी आम्ही महाराष्ट्र सोडून राहत असेल ना, तरी आम्ही मराठीमध्येच असतोय, ठीक आहे. आणि प्रत्येकाची लँग्वेज वेगळी असते. तू कोण होतीस माझ्या भाषेवरनं मला बोलणारी? हां, तुझी भाषा बघ ना कशी आहे. हाय तर म्हातारी आणि मुलींसारखा आवाज काढते, ते पण एडिट करून आवाज काढते. लोकांना नाव ठेवते, लोकांच्या लेकरांना नाव ठेवते. अगं देव अशांना बिलकुल सक्सेस देत नाही, माहिती आहे का. आम्ही खूप प्रामाणिकपणे काम केलं आहे, तुझ्यासारखं नाही आहे लोकांचे व्हिडिओ बघून त्याच्यावरती अभ्यास करून त्याच्यावरती व्हिडिओ छापायचे आणि त्यातनं पैसे. आणि तुला पैसे येत पण नाही, मला माहिती आहे. तुला किती पैसे येत असतील ग? फक्त 8 आणि 10 आणि 12,000. माझ्या व्ह्यूवर बोलतेस तू. अगं माझे व्ह्यूज जेवढे कमी असू दे किंवा जास्त असू दे, जे काही असेल ना, माझा मेहनतीचा पैसा मला एवढा येतो की तुझ्या नवऱ्याला पण तेवढी पगार नसणार, तेवढा मला पैसा येतो, ठीक आहे. मला गर्व नाही त्या गोष्टीचा सांगताना. खूप मेहनत घेतली आणि आज इथपर्यंत आली आहे ना. मी माझ्या व्ह्यूवर्सच्या भरोशावर आली आहे, तुझ्यासारख्या लोकांना ट्रोल करून आलेले नाही आहे मी. मागच्या वेळी म्हटली होतीस ना की ह्या बाईचं नाव मी घेणार नाही आणि मी हिच्यावरती व्हिडिओ केला तर ही फेमस होईल. तर बहुतेक तू विसरतेस की तू ज्यावेळेस माझ्यावर व्हिडिओ केला होता ना, त्यावेळेस 1,15,000 प्लस फॉलोवर होते माझे यूट्यूबवरती, ठीक आहे. आणि तुझ्यासारखं आम्हाला अशी गरज नाही पडत यूट्यूबचा व्हिडिओ इन्स्टावरती स्टोरीला ठेवायला. अगं आम्हाला असेच व्ह्यू येतात आणि असेच ब्रँड कोलॅबरेशन्स पण येतात, ठीक आहे. लायकी पण नाही आहे तुझी कोलॅबरेशन घेण्यासाठी, ठीक आहे. माज नाही आलाय मला ह्या गोष्टीचा की मला कोलॅबरेशन येतात. खूप मेहनतीचं आहे हे. आणि तुझे लोकांना सांगतेस ना, आणि तुझे ते अंधभक्त लोक जे माझ्या व्ह्यूवर्सला तू अंधभक्त म्हणते ना, तुझी लायकी आहे का? तुझ्या कमेंट बॉक्समध्ये सगळे त्या बायका आहे ज्या सिरियल बघून आजूबाजूच्या बायका एकमेकींना बसून असे गॉसिप करतात ना, ते आहेत तुझ्या कमेंट बॉक्समध्ये. माझ्या कमेंट बॉक्समध्ये असे लोक नाही आहेत. आणि माझे लोक व्हिडिओ बघतात कारण की त्यांना माझ्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं, मोटिवेशन मिळतं, ठीक आहे. मी काय उगाच करत नाही ह्या सगळ्या गोष्टी, कारण प्रोत्साहन मिळतं माझ्यामुळे. माझ्या खूप सारे व्ह्यूवर्सला प्रोत्साहन मिळतं आणि मला रिस्पेक्ट पण मिळते, कारण मी जाईल ना तिथे मला लोक भेटतात आणि मला रिस्पेक्टफुली बोलतात. तुझ्यासारखं नाही आहे. अगं तुझं तोंड सुद्धा लोकांना माहिती नाही, तू कोण आहेस. तुला कोणाला माहिती पण नाही आहे तू कोण आहेस ॲक्च्युली. स्वतःचं तोंड लपून व्हिडिओ करते. जर हिंमत असेल तर तोंड दाखव आणि व्हिडिओ कर ना, जर एवढीच तुझी ताकद असेल तर. आणि म्हणतायत ना जे माझे हेटर्स की मुलांना टाकून कसं काय तुला ताडोबाला जायची इच्छा झाली, मुलांना टाकून. ते मुलांना टाकून नसते, ठीक आहे. मुलांना घरी ठेवून, सासू सासऱ्यांजवळ ठेवून मी ताडोबाला गेले. आलं लक्षात? आणि हा व्हिडिओ जुना आहे, मी 1000दा सांगितलं आहे की मुलांना जेव्हा सुट्ट्या होत्या त्यावेळेस मी गेले होते आणि हे माझं काम आहे, ठीक आहे. लोक इथपर्यंत येण्यासाठी, मोठे मोठे हॉटेल्स, मोठे मोठे गोष्टी भेटण्यासाठी, कोलॅबरेशन भेटण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते आणि त्यानंतर अशा अपॉर्च्युनिटी आपल्या लाईफमध्ये येतात. भारताच्या बाहेर जाण्याच्या सुद्धा अपॉर्च्युनिटी येतात, पण सध्या मी त्या गोष्टीसाठी सक्षम नाही आहे. 15 ते 20 दिवस मी नाही जाऊ शकत. मला तिथले सुद्धा अपॉर्च्युनिटी येतात. का तर आपला तेवढा एक फॅन बेस झालेला आहे, तेवढा आपण करू शकतोय. समोरची कंपनी जर आपल्यासाठी एवढा खर्च करते आहे तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचा बेनिफिट किंवा आमचा पण बेनिफिट असतो, ठीक आहे. आणि असं नाही आहे सोलो ट्रिप म्हणजे सोलो ट्रिप असते. शूट कोण करते तर मॅडम मला कुठल्याच फ्रेंडची किंवा कुणालाही घेऊन जाण्याची काही एक गरज नाही आहे. हा बेसिकली सोलो ट्रिप असतो, ठीक आहे. इथून जाण्यापासून, कार बुकिंगपासून सगळ्या गोष्टी कंपनी करते. एवढं कॉमन सेन्स तुम्हाला पण आहे, पण नाही. पण कसं आहे, आपल्याला ना ते TV सिरियल बघून ना सवय लागलेली आहे. एखादी गोष्ट स्क्रीनवरती ती दिसतीये म्हणजे कोणीतरी शूट करत असेल, कोणीतरी काहीतरी करत असेल. पण एवढं मात्र मी आधी पण एक्सप्लेन केलेलं आहे की बघा, गेले 2 ते 3 वर्ष सतत शूट करत असल्यामुळे ट्रायपॉडचा अँगल आणि कॅमेराचा अँगल हा इतका परफेक्टली कळालेला असतो व्लॉगर्स लोकांना की त्यांना खरंच कोणाची गरज पडत नाही. आणि जिथे जिथे वाटते ना की स्विमिंग पूलमध्ये किंवा असं चालताना शूट झाला पाहिजे, तर अशा वेळी आम्ही खरंच कुणाची तरी हेल्प घेतो. आणि आता एवढी मोठी हॉटेल ज्यावेळेस आपल्याला स्पॉन्सर करते, तर त्यावेळी ते हॉटेलवाले सुद्धा आपली हेल्प करतात. कारण की मी
मुळात म्हणजे अशी सवय लावली आहे मुद्दाम म्हणून की मला कुणालाही न्यायचं नसतंय, नाहीतर मला फ्री आहे माझ्या फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी. परंतु मला ही सवय अजून माझ्या मुलांना लगेच लावायची नाही आहे, बिकॉज त्याचे पप्पा पण ऑलरेडी 5 स्टार हॉटेलमध्ये आहे, आम्हाला तिथेही स्टे असतो. पण आत्तापासून जर मुलांना 5 स्टार हॉटेलमध्ये राहायची सवय लागली, कारण ऑलरेडी आम्ही राहतो, माझे बरेच जुन्या जुन्या व्ह्यूवर्सला माहिती आहे की आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये स्टे करतो आणि आम्हाला हे सगळं फ्री आहे. पण त्यांना आतापासून एवढी सवय नको लावायला, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलांना घेऊन जात नाही. ठीक आहे, हे मुळात तर तुम्हाला कळायला पाहिजे. आणि मुलांसाठी मी नाशिकला आली आहे तर ऑब्व्हियस आहे, त्याचं पण कारण मी तुम्हाला बरेचदा सांगितलं आहे. तर एखाद्या व्यक्तीला ट्रोल करायचं म्हणजे कुठल्या लेवलला जाऊन ट्रोल करायचं ह्याची पण तुम्हाला कल्पना असली पाहिजे. पण खरं सांगते काय, तुमच्या ह्या ट्रोलरमुळे ना आणि किंवा तुमच्या हेट कमेंट किंवा ज्या बायका माझ्यावरती व्हिडिओ करतायत ना, त्यांच्यामुळे माझ्या लाईफवर काहीही फरक पडत नाही. माझे व्हिडिओज बंद होणार नाही. पैसा बोलताय म्हणतात ना, तर पैसा खरंच बोलतो माहिती आहे का. पैसा यायला लागला आहे त्यामुळं ना मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही किती पण ट्रोल करा, किती पण काही पण बोला. आणि ना कदाचित हा शेवटचा व्हिडिओ असेल त्या निर्लज्ज बाईसाठी जी म्हातारी असून शहाणी आमच्यावरती व्हिडिओ करते, पण तुला माहिती नाही आहे की तुझा चॅनलला ग्रोथ अजिबात मिळणार नाही. एवढ्या लोकांचा तळतळा घेते ना तू. अगं जी व्हिडिओ बनवते ना तिच्यावर बोल ना, त्यांच्या फॅमिलीवर बोलायची तुला काही एक गरज नाही आहे, मुलांबाळांवरती बोलायची तुला काहीच एक गरज नाही आहे. अगं देव सक्सेस पण देत नाही. तुझा प्रामाणिकपणे दाखव, तुझ्या प्रामाणिक स्किल दाखव, तुझा थोबाड दाखव चॅनलवरती. पण चेहरा दाखवायला सुद्धा गट्स लागतात का आमच्यासारखे, जे तुझ्यात नाही आहे.